आणि जसा मुंबईमध्ये तुफानी पाऊस झाला तशीच पावसासारखी ही चर्चा देखील अशी अतिशय तुफानी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बरसताना आपल्याला पाहायला मिळाली। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर या चर्चेच्या निमित्ताने पावसाचे विषय देखील आले आणि मुंबईमध्ये दरवर्षी मान्सूनमध्ये अनेक आपत्तींना मुंबईकरांना सामोरं जावं लागतं। साधारणपणे आपण जर 6 जुलैपर्यंतची आकडेवारी बघितली तर या जुलै महिन्यामध्ये कुलाबा इथे 734 मिलीमीटर आणि सांताक्रूज इथे 856 मिलीमीटर इतका पाऊस पडतो। पण यावेळी 6 दिवसात म्हणजे कंप्लीट पूर्ण जुलै महिन्यातली जी ॲव्हरेज आहे मात्र 6 दिवसामध्ये कुलाब्यामध्ये 882 मिलीमीटर आणि सांताक्रूजला 988 मिलीमीटर पाऊस झाला। म्हणजे संपूर्ण जुलै महिन्याच्या 111% आणि 102% पाऊस हा या ठिकाणी झालेला आहे। आणि केवळ 4 दिवसात झालेला पावसाचा विचार केला तर तो जवळपास 90% पाऊस हा 4 दिवसांमध्ये या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे मुंबईत एकूण पावसाळ्यात जेवढा पाऊस पडतो सगळा मिळून 2318 मिलीमीटर त्याच्या 42% पाऊस हा एकट्या 6 दिवसांमध्ये या ठिकाणी मुंबईमध्ये पडलेला आपण बघितला। आणि सहज तुलना करायची झाली तर हा दिल्लीच्या संपूर्ण पावसाळ्यापेक्षा 117%, पुण्याच्या 113%, बंगळुरूच्या पूर्ण सीझनमध्ये जो पाऊस पडतो त्याच्या 96% आहे। इतका पाऊस 6 दिवसांमध्ये या मुंबईमध्ये पडलेला आपण बघितला। एकीकडे मुसळधार पाऊस होता, दुसरीकडे 50 ते 75 किलोमीटर प्रति तास या वेगानं वाहणारे वारे होते आणि 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी एकत्रित आलेल्या आपण बघितल्या। आणि यामुळे मोठ्या प्रमाणात झाडं देखील त्या ठिकाणी उन्मळून पडली। खरं तर मुंबईमध्ये हे अशा पद्धतीनं कुठलाही मृत्यू होणं हे चुकीचंच आहे। त्या संदर्भात निश्चितपणे प्रशासनाने अधिक संवेदनशील होण्याची आवश्यकता आहे। पण आपण जर बघितलं तर साधारणपणे मुंबईमध्ये दुर्दैवाने दरवर्षी 5 मृत्यू ही झाडं पडल्याने होतात। दरड कोसळून जवळपास सरासरी 3 मृत्यू होतात। इमारती कोसळून सरासरी 13 मृत्यू होतात। मॅनहोलमध्ये पडून जवळपास या ठिकाणी 7 मृत्यू आतापर्यंत मागच्या काळामध्ये झालेले आहेत। त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर या काही गोष्टी अशा आहेत की वारंवार या गोष्टींमुळे मुंबईमध्ये अशा पद्धतीचे अपघात होत असतात। आणि म्हणून या संदर्भात मुंबई महानगरपालिकेला आपण निर्देश दिलेले आहेत की विशेषतः झाडांच्या संदर्भात जी जुनी झाडं आहेत या जुन्या झाडांचं त्या ठिकाणी जी स्ट्रेंथ आहे, आता आर्बोरिकल्चरने ती आपल्याला जी स्ट्रेंथ आहे ती असेस करता येते। त्यामुळे त्याचं एक पूर्ण काम हातामध्ये घ्यावं। ही जी जुनी झाडं आहेत त्यातली ज्यांची मुळं ही आता स्ट्रॉंग राहिलेली नाहीत त्यांची मुळं कशी आपल्याला रिजनरेट करता येतील हा प्रयत्न केला पाहिजे। आणि ती जर करता येणार नसतील तर त्या संदर्भात विविध पद्धतीचा उपयोग करून ती जी झाडं आहेत ती झाडं त्या ठिकाणी काढली पाहिजेत अशा पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे। यावर्षी देखील आपण बघितलं दरवर्षी मोठ्या प्रमाणात इमारती पडताना आपल्याला पाहायला मिळतात। यावर्षी एक इमारत पडली परंतु ती रिकामी केली होती आणि ती ज्या ठिकाणी पडली तिथल्या आजूबाजूच्या झोपड्या रिकाम्या केल्या होत्या। दुर्दैवाने
ज्या एका घरावरती पडली तिथल्याच लोकांनी सोडायला नकार दिला होता आणि नेमकी त्यांच्यावरती पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू आपण या ठिकाणी पाहिला.